पुण्यातील नामकीन राजराम कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली होती. गावातून शहरात आलेली अर्चना पहिल्याच दिवशी सकाळी लवकर कॉलेजच्या गेटवर पोहोचली. हातात बॅग, ओठावर हलकंसं हसू आणि मनात मिश्र भावना. थोडं टेन्शन, थोडा उत्साह. गेटसमोर काही मुलं-मुली ग्रुपने गप्पा मारत होती. त्यांच्यातलं एक मुलगा उंच, गोरा, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होता समीर पाटील. कॉलेजमधला डिबेट चॅम्पियन, क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि सगळ्यांचा आवडता. अर्चनाने त्यांच्याकडे नकळत पाहिलं आणि लगेच नजर वळवली. नवीन आहेत, जरा जपून, नाहीतर कोणीतरी चिडवेन. मनातील एक आवाज तिला सावधान करत होती. लेक्चर सुरू झालं. इंग्रजी लिटरेचरचे प्राध्यापक श्री देशपांडे सरांनी पहिलं प्रश्न विचारलं. क्लासमधले सगळे तिच्याकडे बघायला लागले. अर्चनाला सुरुवातीला थोडं संकोच वाटलं, पण मग तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं. संपूर्ण क्लास शांत झाला. मागून समीरकडून एक हलकंसं स्मित त्याच्याकडे आलं. अर्चनाच्या मनात नकळत हलकासा आनंद दाटला. दुपारी कॅन्टीनमध्ये अर्चनाची मैत्री प्रिया आणि नेहा या दोन मुलीशी झाली. गप्पा मारताना त्यांना कळलं की समीरचं नाव कॉलेजमधले सगळीकडेच चर्चेत आहे. तो हुशार आहे, पण थोडा ॲक्टिव्ह आहे. प्रिया म्हणाली. अर्चना फक्त हसली, पण मनात कुठेतरी त्या नावाभोवती एक गोडवा भाव तयार झाला. पुढच्या आठवड्यात इंग्रजी लेटर्समध्ये प्राध्यापकाने जाहीर केलं, या महिन्याचे प्रोजेक्टवर आहे. प्रत्येकाला जोडीने काम करायचं आहे. सगळे विद्यार्थी एकमेकाकडे पाहत जोडी जमू लागले. अर्चना मात्र शांतपणे वहीत काहीतरी लिहित बसली. सरांनी नावे वाचायला सुरुवात केली. क्षणभर अर्चनाच्या कानात विश्वास बसला नाही. तिचं हृदय धडधडू लागलं. क्लासमधले काही जण हलकेसं हसले. वा, नवीन मुलगी आणि समीर पाटील. त्या दिवशी दुपारी लायब्ररीत पहिली भेट झाली. समीर टेबलावर काही रेफरन्स बुक घेऊन बसला होता. हाय अर्चना, समीरने थोडं मिस करत विचारलं. अर्चना हलक्या आवाजात, हाय समीर, तर आपण हा प्रोजेक्ट डिव्हिड करू का? तू रिसर्च कर, मी प्रेझेंटेशन तयार करतो. अर्चना, ठीक आहे, पण आपण दोघांनी डिस्कस केलं तर चांगलं होईल. समीर थोडा इम्प्रेशन झाला. कॉन्फिडन्स आहे दिसतंय. रिसर्च करताना दोघांमध्ये काही हलक्या-फुलक्या गप्पा झाल्या. समीर विचारलं, तुला रोमॅन्स नोव्हेल आवडतात का? अर्चना हसत म्हणाली, फक्त नोव्हेलमध्ये खरं जीवन थोडं पर्सनल असतं. समीर हसला. कदाचित, पण कधी कधी फिटेन खरं होतं. हळूहळू वाढणारी ओळख. प्रोजेक्ट काम सुरू झालं होतं. अर्चना आणि समीर रोज कॉलेज लायब्ररीत भेटू लागले. सुरुवातीला फक्त प्रोजेक्टविषयी चर्चा होती, पण हळूहळू त्यात वैयक्तिक गप्पा मिळायला लागल्या. एका दिवशी लायब्ररीत पुस्तके शोधताना अर्चना उंच शेल्फवरील एक पुस्तक काढण्याचा प्रयत्न करत होते. ती जरा ताणून उभी राहिली, पण पुस्तक घसरलं. ते खाली पडणारच होतं तेव्हा मागून समीरने ते पकडलं. क्षणभर त्याचे हात एकमेकांना लागले आणि दोघं थोडेसे गप्पच झाले. थँक्स यू, अर्चना हलक्या आवाजात म्हटलं. ॲक्टिव्ह, समीरने स्मित करून उत्तर दिलं. त्या दिवसापासून अर्चना स्वतःलाच प्रश्न विचारू लागली, हे काय होतंय माझ्याबरोबर? कॅफेतली पहिली भेट. एका संध्याकाळी समीरने मेसेज केला, अर्चना, लायब्ररीत आज गोंधळ आहे, आपण कॅफेत भेटूया, डिस्कस करूया. अर्चनाने थोडा विचार केला आणि मान्य केलं. कॅफेत दोघं खिडकीजवळ. अर्चना खूपच गोंधळलेली, पण हळूहळू त्याच्या तालावर हलू लागली. समीर हसून म्हणाला, परफेक्ट, तुझा कॉन्फिडन्स वाढतोय. अर्चनाच्या मनात एक वेगळाच आनंद भरू राहिला. त्या काही मिनिटातच तिला त्याचा स्पर्श, त्याची नजर आणि त्याचा आवाज खूप जवळचा वाटू लागला. फेस्टिवलच्या दिवशी कॉलेज उत्साहाने उजळून निघालं. अर्चनाने कविता सादर करताना संपूर्ण हॉल शांत झाला होता. तिच्या ओळीमध्ये प्रेम, विरह आणि आशेचा संगम होता. समीरने डान्स परफॉर्मन्समध्ये धमाल केली, पण सगळ्यांना आश्चर्य वाटत जेव्हा शेवटच्या गाण्यात त्याने अर्चनाला स्टेजवर नेलं आणि एक छोटासा बॉलरूम स्टेप करून दाखवला. टाळ्यांचा गाजर झाला आणि अर्चनाच्या चेहऱ्यावर लाजरे हसू. समीरचा भूतकाळ
पेस्ट संपल्यावर काही दिवसांनी अर्चनाला कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये 2 मुलं बोलताना ऐकू आलं. समीर अजूनही त्याच्या जुनी गर्लफ्रेंडला विसरला नाही म्हणे. हो, ते दोघं दुसऱ्या वर्षी खूप क्लोज होते. अर्चना थोडी हादरली. मनात शंका आली. मग माझ्याशी असलेलं जवळीक फक्त कौशल आहे का? तिने काही न बोलता मनात गोष्ट साठवून ठेवली. पहिलं गैरसमज. एका दिवशी कॅफेतून बाहेर पडताच अर्चनाने समीरला एक मुलीसोबत बोलताना पाहिलं. तिची मुलगी कदाचित त्यांच्या भूतकाळातील होती. अर्चना काहीच न बोलता तिथून निघून गेली. समीरने तिचा मूड बदललेला ओळखून पण ती बोलायला तयार नव्हती. मनात पहिल्यांदाच एक दरी तयार झाली होती. गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या दिवशी समीरने अर्चनाला कॉल केला पण तिने उचलला नाही. क्लासमध्ये भेटल्यावर तो तिच्याजवळ आला. अर्चना, येस्टरडे यू शो मी विश शेरी. ती माझी जुनी मैत्रीण आहे. फक्त क्लास भेट झाली. अर्चना शांत होती पण तिच्या डोळ्यात शंका होती. समीरने पुढे सांगितलं, मी भूतकाळ संपून पुढे आलोय आणि तुझ्यासोबत माझं नातं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्चनाच्या मनातला गोंधळ थोडा कमी झाला पण अजून पूर्ण विश्वास बसला नव्हता. पावसातली खास भेट. एक दुपार अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. कॉलेज संपल्यावर अर्चना छत्रीशिवाय उभी होती. तेवढ्यात समीर बाईक घेऊन आला. बस नाहीतर ओले होशील. बाईकवर बसून पावसातले ते क्षण आजही होते. समीरने हलक्या आवाजात विचारलं, तुला अजूनही शंका आहे माझ्यावर? अर्चना फक्त हसून म्हणाली, शंका नाही, फक्त वेळ हवी. त्या हसण्यातच समीरला तिचं उत्तर मिळालं. अभ्यासाचं बहाणा. प्रोजेक्ट संपला असता तरी समीरला तिच्याशी वेळ घालवायचा होता. एका दिवशी त्याने मेसेज केला, मला लिटरेचरच्या नोट्स हव्यात, तू मदत करशील? अर्चना लायब्ररीत आली पण तिला लवकरच कळलं की नोट्सचा बहाणा फक्त तिची भेट घेण्यासाठी होता. दोघांनी अभ्यासाऐवजी पूर्ण 2 तास गप्पाच मारल्या. गावच्या गोष्टी, आवडी निवडी आणि भविष्याचे स्वप्न. समीरचा खास किस्सा. गप्पांच्या दरम्यान समीरने सांगितलं की लहानपणी तो खूप लाजरा होता. माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स 8व्या वर्षात झाला आणि मी घाबरून स्टेजवरून पळून आलो होतो. तो हसत म्हणाला. अर्चना हसून म्हणाली, आता बघ, डिबेट चॅम्पियन झालाय. त्या दिवसानंतर अर्चनाला त्यांच्याशी आणखी जवळीक वाटू लागली. मनात दरवाजा उघडणे. एका संध्याकाळी दोघं कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते. समीरने गंभीर होत सांगितलं, अर्चना, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही. अर्चनाचं हृदय जोरात धडधड. ती काही उत्तर द्यायची आधीच तिला फोन वाजला आणि क्षण तुटला. पण त्या दिवशी दोघांच्याही मनात एक भावना पक्की रुजली होती. हे नातं फक्त मैत्रीणचं नाही. पहिला कॉन्फिडेशन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समीरने अर्चनाला कॉलेजच्या मागच्या गार्डनमध्ये बोलावलं. संध्याकाळचा हलका वारा, पिवळसर सूर्यास्त आणि दोघांच्या मनात धडधड. समीरने तिच्या डोळ्यात पाहिलं. अर्चना, मला तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उपस्थितीशिवाय आता दिवसांची कल्पनाही होत नाही. अर्चना काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि गोंधळ याचं मिश्रण होतं. समीर, मला वेळ हवा आहे. माझ्यासाठी प्रेम म्हणजे खूप जबाबदारी, ती म्हणाली. समीरने हसून उत्तर दिलं, मी वाट बघीन. हळूहळू जवळ येण्या दिवसानंतर त्याचं नातं अजून गोड झालं. कॅन्टीनमधले छोटे छोटे कॅफेचे ब्रेक, एकत्र प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि कॉलेजच्या गेटवरून एकत्र घरी जाणं. अर्चनालाही जाणवलं होतं की ती हळूहळू समीरच्या प्रेमात पडली आहे. पण तिने अजूनही त्याला उत्तर दिलं नव्हतं. कारण तिच्या मनात एक भीती होती. हे नातं कायमचं राहिलं का? स्पर्धेच्या तयारी. कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू, युनिव्हर्सिटी डिबेट स्पर्धा होणार होती. समीर त्यात सहभागी होता. अर्चना त्याला तयारीत मदत करू लागली. रात्री उशिरापर्यंत दोघं लायब्ररीत बसून चर्चा करायचे. एक रात्री समीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, तू माझ्यासोबत असल्यावर मला असं वाटतं की मी काहीही जिंकू शकतो. अर्चनाच्या मनात त्या क्षणी एक उबदार भाव पसरला. मोठा प्रसंग. डिबेट स्पर्धेच्या आदल्या दिवशी समीर बाईकवरून जात असताना एका गाडीने अचानक कट मारला. जोरात ब्रेक घेतल्याने तो जरी
वाचला तरी त्याच्या पायाला चांगलीच दुखापत झाली. अर्चनाला ही बातमी कळताच ती हॉस्पिटलमध्ये धावत आली. समीर, तुला काही झालं असतं तर? तिचे डोळे पाणावले होते. समीरने तिचा हात धरून म्हटलं, मी ठीक आहे, कारण तू आलीस. मनाचा निर्णय डिबेटच्या दिवशी समीर थोडा लंगडा स्टेजवर गेला. अर्चना प्रेक्षकांमध्ये बसून त्याला प्रोत्साहन देत होती. समीरने उत्कृष्ट भाषण केलं आणि पहिला क्रमांक पटकावला. पुरस्कार मिळाल्यावर तो थेट अर्चनाकडे आला आणि हळू आवाजात विचारलं, आता उत्तर देशील का? अर्चनाने लाजत हसून मान हलवली. हो, मला पण तुझ्यावर प्रेम आहे. त्या क्षणी दोघांचं नातं अधिकृतपणे सुरू झालं. मनातले पहिल्या दिवसांचे क्षण. अर्चना आणि समीरचं नातं आता अधिकृत झालं होतं. कॉलेजमध्ये दोघं एकत्र दिसायला लागले. लायब्ररीत अभ्यासापेक्षा गप्पा जास्त व्हायच्या आणि कॅफेतल्या कॉफीचे कप आता आपले झाले होते. एका संध्याकाळी समीरने तिला पुण्याच्या सर सरबागेत फिरायला नेलं. फुलांच्या बागेत चालताना तो हसून म्हणाला, आपली गोष्ट खूप सुंदर आहे अर्चना, मला ती कायम ठेवायची आहे. अर्चना हसली, पण मनात तिनेही ठरवलं की हे नातं जपण्यासाठी ती सरळ करेल. गुपित पत्र. समीरने एकदा अर्चनाला एक छोटंसं पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं, तुझ्या डोळ्यामध्ये मला माझं घर दिसतंय, तुझ्या हसण्यात माझी दुनिया. अर्चनाने ते पत्र तिच्या वहीच्या पानामध्ये जपून ठेवलं. ते वाचताना तिच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त आनंद उमटत होता. कॉलेजची पिकनिक लोणावळा येथे होती. बसमध्ये सगळे मजा करत होते. अर्चना खिडकीजवळ बसली होती आणि समीर तिच्या शेजारी. डोंगराच्या वळणावरून जाताना त्याने तिचा हात हलकेच पकडला. त्या क्षणी दोघांचं मन एका वेगळ्याच जगात होतं. पिकनिक दरम्यान त्यांनी एकत्र फोटो काढले, जे त्याच्या आठवणी चखनी जिनाब नेले. पहिला छोटा संवाद. पिकनिक नंतरच्या आठवड्यात समीर क्रिकेट प्रॅक्टिसमध्ये व्यस्त होता आणि अर्चना वेळ देऊ शकत नव्हता. अर्चना थोडी नाराज झाली. तुला आता माझ्यापेक्षा क्रिकेट महत्त्वाचं झालंय का? तिने विचारलं. समीरने समजावलं, अर्चना, तुझं स्थान माझ्या होती. समीरने उत्कृष्ट भाषण केलं आणि पहिला क्रमांक पटकावला. पुरस्कार मिळाल्यावरच तो थेट अर्चनाकडे आला आणि हळू आवाजात विचारलं, आता उत्तर देशील का? अर्चनाने लाजत हसून मान हलवली. हो, मला तुझ्यावरच प्रेम आहे. त्या क्षणी दोघांचं नातं अधिकृतपणे सुरू झालं. प्रेमातले पहिल्या दिवसांचे क्षण. अर्चना आणि समीरचं नातं आता अधिकृत झालं होतं. कॉलेजमध्ये दोघं एकत्र दिसायला लागले. लायब्ररीत अभ्यासापेक्षा गप्पा जास्त व्हायच्या आणि कॅफेतल्या कॉफीचे कप आता आपले झाले होते. एका संध्याकाळी समीरने तिला पुण्याच्या सरसबागेत फिरायला नेलं. फुलांच्या बागेत चालताना तो हसून म्हणाला, आपली गोष्ट सुंदर आहे अर्चना, मला ती कायम ठेवायची आहे. अर्चना हसली, पण मनात तिनेही ठरवलं की हे नातं जपण्यासाठी ती सगळं करेल. गुपचित पत्र. समीरने एकदा अर्चनाला छोटंसं पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं, तुझ्या डोळ्यामध्ये मला माझं घर दिसतं, तुझ्या हसण्यात माझी दुनिया. अर्चनाने ते पत्र तिच्या वहीत पानामध्ये जपून ठेवलं. ते वाचताना तिच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त आनंद उमटला होता. कॉलेजची पिकनिक लोणावळा येथे होती. बसमध्ये सगळे मजा करत होते. अर्चना खिडकीजवळ बसली होती आणि समीर तिच्या शेजारी. डोंगराच्या वळणावरून जाताना त्याने तिचा हात हलकेच पकडला. त्या क्षणी दोघांचं मन एका वेगळ्याच जगात होतं. पिकनिक दरम्यान त्यांनी एकत्र फोटो काढले, जे पुढच्या आठवणीच खजिनावले. पहिला छोटासा संवाद. पिकनिकच्या नंतर आठवड्यात समीर क्रिकेट प्रॅक्टिसमध्ये व्यस्त होता आणि अर्चनाला वेळ देऊ शकत नव्हता. अर्चना थोडी नाराज झाली. तुला आता माझ्यापेक्षा क्रिकेट महत्त्वाचं झालंय का? तिने विचारलं. समीरने समजावलं, अर्चना, तुझं स्थान माझ्या आयुष्यात वेगळं, पण स्पर्धेसाठी सराव कोणीही गरजेचं आहे. थोड्या सुरुवातच्या नंतर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं. येणारं संघर्षाचं संकेतच्या
दिवसानंतर सगळं छान चाललं होतं, पण हळूहळू काही सावल्या त्यांच्या नात्यावर पडू लागल्या. समीरच्या घरी काही आर्थिक समस्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मूड बदलू लागला. अर्चनाला हे जाणवलं होतं, पण त्याने अजून तिला काहीच सांगितलं नव्हतं. ती फक्त मनाने प्रार्थना करत होती. देवा, आमचं नातं या संकटातूनही जावं. घरच्या अडचणी उघड होणं. एक दिवस कॉलेज सुटल्यानंतर समीर फारच शांत होता. अर्चनाने विचारलं, समीर, सगळं ठीक आहे ना? थोडा वेळ गप्प राहून तो म्हणाला, घरी बाबांची नोकरी गेली आहे. घर खर्च, कर्ज सगळं माझ्यावर आलंय. अर्चनाने त्याचा हात धरून शांतपणे म्हटलं, मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघं मिळून मार्ग काढू. अर्चनाचा आधार. त्या दिवसानंतर अर्चना त्याला शक्य तेवढा आधार देऊ लागली. कधी नोट्स तयार करून घ्यायची, कधी त्याचा मूड हलका करण्यासाठी लहान गोष्टी करायची. एका संध्याकाळी ती त्याच्यासाठी घरगुती जेवण घेऊन आली. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. स्पर्धेचा ताण, घरच्या अडचणी असूनही समीर कॉलेजच्या इंटर कॉलेज क्रिकेट स्पर्धेत खेळायचं ठरवतो. त्याच्यावर घरचा भार, अभ्यास आणि स्पर्धेचा ताण एकत्र येतो. अचानक त्याला प्रोत्साहन देईल म्हणते. समीरची परिस्थिती तात्पुरती, पण आपली स्वप्न कायमची असतात. त्या शब्दाने त्याचा आत्मविश्वास वाढतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.